नमस्कार, मी मुकुंद तिरदत। पंजाबमध्ये पुढच्या वर्षी निवडणूक आहेत तिथल्या विधानसभेच्या। पंजाबमध्ये तुम्हाला माहिती आहे आपला प्रचंड बहुमत आहे आणि असं असताना त्या निवडणुकीमध्ये काहीतरी करायचं असेल तर पक्ष फोडलाच पाहिजे आणि हेच भाजपचं षडयंत्र गेल्या काही दिवसांपासून होतं। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की राघव चड्डा या षडयंत्राला बळी पडणार असं मला स्पष्ट दिसत होतं। त्यामुळे आम आदमी पार्टीने त्यांना राज्यसभेच्या नेतेपदावर हकालपट्टी केली होती यांची आणि ते नेतेपद जे आहे ते अशोक मित्तल यांना दिलं होतं आणि बरोबर 3 ते 4 दिवसांपूर्वी अशोक मित्तल यांच्या सर्व जे घरं आणि त्यांचे जे ऑफिसेस आहेत त्याच्यावरती ईडीच्या धाड पडल्या होत्या। म्हणजे हे दबाव तंत्र त्याच्या पुढे पुन्हा सुरू झालेलं होतं आणि त्यामुळे या दबाव तंत्राच्या मधून हे मोठं जे षडयंत्र रचलं जातं, या दबाव तंत्रामधून पक्ष फोडायचे म्हणजे स्वतःचं भाजपचं पक्षबळ काय आहे, संख्याबळ काय आहे आणि त्यांचे कार्यकर्ते कुठे आहेत। परंतु तुम्ही महाराष्ट्रातही पाहिलं ती शरद पवारांचा जो राष्ट्रवादी पक्ष आहे तो फोडायचा, त्यांना आपल्या पक्षामध्ये सामील करून घ्यायचं। शिवसेनेचा जो ठाकरे यांचा पक्ष आहे त्याला फोडायचं, त्याच्यातले शिंदे आणि इतरांना पक्षामध्ये सामील करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने पक्षाची वाढ करायची। हे भाजपचं महाराष्ट्रात जे धोरण आहे ते सर्वत्र धोरण आहे आणि त्याच पद्धतीने कुठेतरी हे धोरण पंजाबमध्ये राबवण्यासाठी भाजपने ही योजना आखलेली आहे। खरं तर या सगळ्यामध्ये आपण पाहिलं की त्यामुळे ते अशोक मित्तल यांच्यावरती ईडीचा छापा पडला। आज ते भाजपमध्ये पक्षप्रवेश करतायत आणि त्यामुळे आपल्या सर्वांना याच्या मागची जे काही राजकारण आहे ते समजू शकतं। त्याचबरोबर हेही आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे पंजाबमध्ये भाजप आहे का तेवढी, तर भाजप तिथे छोटा पक्ष आहे, भाजप तसा दुर्बल पक्ष आहे ज्याला आपण म्हणू। परंतु तिथे काय आहे ती तिथे आम आदमी पार्टीला संपवणं हे मोठं षडयंत्र आहे आणि त्या षडयंत्रापुढे काय झालंय की आज पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात मोहर क्लिनिक सुरू झाले। म्हणजे दिल्ली हे छोटंसं होतं परंतु पंजाब हा मोठा भाग आहे आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रस्ते तयार झाले, मोठ्या प्रमाणावरती शाळा तयार झाल्या, मोठ्या प्रमाणावरती तिथे जे कालव्यांना पाण्याचा जो तुटवडा होता त्या कालव्यांना आता पाणी यायला लागलंय। म्हणजे ज्याला नहर क्लीन करून त्या पुढे शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोचायला लागलंय आणि त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दुष्काळी काळात किंवा अवकाळीच्या पावसामध्ये सुद्धा देशामध्ये सर्वात जास्त मदत दिली गेली। त्याचबरोबर लोकांना शंका वाटत होती पंजाबसारखं जे एका अर्थाने तुटीचं किंवा जिथे एका अर्थाने मोठं कर्ज आहे असं सरकार कसं चालवलं जाईल, परंतु पंजाबमध्ये अतिशय उत्तम सरकार चालवून आत्ता वंचित गटातील महिलांना 1,500 रुपये महिना असे पण दिले जायला लागलेत। त्यामुळे हे सगळं घडत असताना पंजाबमध्ये हे दिसत होतं की आम आदमी पार्टीला हलवायचं असेल तर काहीतरी करायला लागेल आणि याच पोटीपत्ता भाजपने षडयंत्र रचलेलं दिसतंय। याचबरोबर दुसरी गोष्ट ही आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे ती हे सगळं करत असताना राघव चड्डा जे म्हणतायत ती भ्रष्टाचार आहे वगैरे वगैरे, तर स्वतः म्हणजे जो भाजप पक्ष इलेक्ट्रॉल बॉन्डच्या मार्फत मोठ्या प्रमाणावर ऑफिशियली त्याने भ्रष्टाचार केला आणि त्याचबरोबर त्या सगळ्या पंजाबमधल्या शेतकऱ्यांना चिरडता येईल यासाठी जी शेतकरी धोरणं जी आणली गेली, त्याचा शेतकरी कायदा जो आणला गेला त्याच्या विरोधामध्ये स्वतः राघव चड्डा लढत होते आणि त्यामुळे हे सगळं जे आहे ना हे सांगायचं काम आहे आणि या सगळ्या याच्यामध्ये कुठेतरी भाजप बरोबर जे राघव चड्डा आहेत यांनी हात मिळवणी केली होती आणि कुठेतरी आता पक्षामधून बाहेर पडायला लागेल, याऐवजी पक्षच कसा फोडता येईल या पद्धतीचं काम करण्यासाठी भाजपसाठी ते एका अर्थाने एजंट म्हणून काम करत असावेत गेले काही दिवस असं एकूण सगळ्या या गोष्टींवरना दिसत आहे। आणि त्यामधूनच म्हणजे स्वाती मालिवाल सारख्या ज्या बरेच काळ पक्षाच्या बाहेर राहत आहेत परंतु त्यांना त्यांचं पद सोडायचं नाही, खासदारकी सोडायची नाही, या अशा सगळ्यांना एकत्र करून हा भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्याचा हा प्रयत्न आज दिसतो आहे आणि हेही आपल्याला लक्षात घ्यायला हवं की या सगळ्या पद्धतीच्या राजकारणांना पुढे स्थान नसतं। कारण हे एक तर मुळात आहे की राज्यसभेत निवडून गेलेले खासदार आहेत, जर त्यांना खरं तर जसं आज राघव चड्डा म्हटलं की मला जनतेत जायचं, तर जनतेत जायचं होतं तर जनतेमधून निवडून यावं ना। ज्या पंजाबमधल्या आमदारांनी तुम्हाला राज्यसभेत पाठवलं त्यांचं तुम्ही प्रतिनिधित्व करायचं होतं, ते सोडून तुम्ही सर्व पक्षाशी गद्दारी करून तुम्ही भाजपमध्ये जातात। त्यामुळे पंजाबमधली जनता तर तुम्हाला निश्चितपणे माफ करणार नाही आणि पुढच्या निवडणुकीमध्ये पंजाबची जनता निश्चितपणे या सर्व जे खासदार आहेत, जे गद्दार खासदार आहेत
त्यांना धडा शिकवेल असं निश्चितपणे आहे। आणि आम आदमी पार्टीवरती अशी अनेक संकट आली। आता आपल्याला 26 तारखेला म्हणजे 2 दिवसांनी गुजरातमध्ये स्थानिक निवडणूक आहेत, त्याच्यामध्ये आम आदमी पार्टीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय आणि त्यामुळे हे टायमिंग आज तिथला इलेक्शनचा प्रचार संपतोय आणि त्यामुळे आज हे टायमिंग साधलं गेलं असावं असा अंदाज आहे। पण मला असं वाटतं की जसं इतिहासामध्ये शहीदांची नावांची यादी मोठी लिहिली जाते, शहीदांची नावं लिहिली जातात, काम केलेल्यांची नावं लिहिली जातात, तसंच एखादं पान हे गद्दारांचं असतं आणि मला वाटतं या गद्दारांची यादीमध्ये ही नावं निश्चितपणे इतिहासात तोरली जातील असं मला वाटतं। आणि आम आदमी पार्टी याच्यापुढे सक्षमपणे या भाजपच्या दडपशाही विरुद्धच्या दमनशाही विरुद्धच्या लढाईमध्ये निश्चितपणे उभी राहील आणि पुन्हा नव्याने उजळून निघेल ही खात्री बाळगा। धन्यवाद।